सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे। हा कुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पार पडणार आहे। असे म्हटले जाते की देवता आणि दानवात अमृत कलशावर युद्ध झाले तेव्हा अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले। ते थेंब जेथे पडले त्या 4 ठिकाणांवर कुंभमेळे भरू लागले। संपूर्ण भारतामध्ये हरिद्वार, नाशिक, प्रयागराज आणि उज्जैन या 4 ठिकाणी हा कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरला जातो। तुम्ही पाहिलं असेल या मेळ्यात मोठ्या संख्येने काही निर्वस्त्र पुरुष आणि महिला साधू देखील सहभागी होतात। ते असतात नागा साधू। कुंभमेळ्यात नागा साधूंना विशेष महत्त्व आणि मानाचं स्थान असतं। नागा साधू भारताच्या प्राचीन धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेशी रुजलेली आहेत। तसेच प्राचीन काळी नागा साधूंनी मंदिरे आणि देवस्थानाचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली। याबाबत आपल्याला पौराणिक कथांमधून ऐकायला मिळतं। कुंभमेळ्यात सहभागी होण्यापूर्वी नागा साधू कुठे राहतात, काय खातात आणि कुंभमेळा संपल्यानंतर कुठे निघून जातात हे एक मोठं रहस्य आहे। तर हेच जाणून घ्यायचंय आपल्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी, पाहत राहा एक नंबर। नागा साधू बनण्याची प्रक्रिया फार कठीण आणि मोठी असते। कुंभमेळ्यात गेल्याशिवाय आणि नदीत पवित्र स्नान केल्याशिवाय त्या साधूंची नागा बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही। नागा साधू होण्यासाठी जवळपास 6 ते 12 वर्ष लागतात। साधकाला शिव, विष्णू, शक्ती, सूर्य आणि गणेश अशा 5 गुरुदेवांची दीक्षा घ्यावी लागते। नागा साधू होण्यासाठी संसारिक जीवनाचा त्याग करून स्वतःला पिंडदान करावं लागतं। तसेच नागा साधू भिक्षेत दिलेले अन्न ग्रहण करतात। दिवसातून एकच वेळ जेवण करणे हा त्यांचा नियम आहे। त्यांना जर अन्न मिळाले नाही तर ते उपाशीच राहतात। नागा साधू सामान्य कपडे घालत नाहीत। ते त्यांचे शरीर राखेने झाकून ठेवतात। त्यांचे पूर्ण जीवन फक्त जमिनीवर झोपून व्यतीत करतात। ते जीवनात साधेपणाला फार महत्त्व देतात। नागा साधूंची कामेंद्रिय नष्ट करणे हाही त्यांच्या संस्काराचा एक भागच असतो। हे हिमालयात कमी तापमानात नग्न असूनही जिवंत राहतात। अनेक दिवस ते उपाशी राहू शकतात। ऊन, पाऊस, थंडीत नग्न राहूनच त्यांना कठोर तपस्या करावी लागते। असे म्हटले जाते की नागा साधूंमध्ये असामान्य शक्ती असते, ज्या ते कठोर तपश्चर्या करून प्राप्त करतात। या शक्तीचा उपयोग ते लोकांच्या कल्याणासाठी करतात। आपले संपूर्ण आयुष्य हिमालयातल्या गुहांमध्ये, जंगलांमध्ये किंवा उंच पर्वतांमध्ये तपस्या करून व्यतीत करतात। नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांना सिद्ध योगाच्या आसनात बसवून भूसमाधी देऊन अंत्यसंस्कार दिले जातात। तर नागा साधूंना कुंभमेळ्यात असाधारण महत्त्व का आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल। ही माहिती आवडल्यास आपल्या एक नंबर YouTube चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।